नमस्कार, मी वैशाली आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वैशाली विनोद या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत टेस्टी, हेल्दी आणि पौष्टिक अशी लापसी, तिला दलियाई म्हणतात। एक वाटी आपण लापसी घ्यायची, जी दुकानात मिळते पॅकेटमधली ती लापसी घ्यायची। त्याच्यात खडे आहेत की नाही ते चेक करायचं। नंतर स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। धुतल्यानंतर आपण ही लापसी कुकरला लावणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये थोडं खाली पाणी घेऊन आपण हे लापसीचा डब्बा त्यामध्ये ठेवायचा आणि कुकर गॅसवर ठेवून त्याच्या 8 ते 10 शिट्ट्या करून घ्यायच्या। लापसी ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत खायला अतिशय टेस्टी लागते आणि ती सर्वांना आवडतेही। त्याच्यात टाकण्यासाठी 7 ते 8 काजू घ्यायचे, 5-6 बदाम घ्यायचे, त्याच्याबरोबर खोबरं घ्यायचं। खिसलेलं खोबरं असेल तरी चालेल किंवा असे तुकडे करून घ्यायचे। 2 विलायची घ्यायच्या। याच्यामध्ये खसखस पण छान लागते, माझ्याकडे नव्हते अवेलेबल त्याच्यामुळे मी काय खसखस टाकली नाही। अशा प्रकारे चिरून किंवा फोडून घ्यायचं काजू, बदाम आणि विलायची। आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गूळ हा लापसीच्या मापानेच 1 वाटी जर लापसी असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा। जास्त गोड नको असेल तर, नाहीतर मग अर्धा वाटी आणखी गूळ वाढवू शकतो आपण, जास्त गोड जर आवडत असेल तर। मी 1 वाटी लापसीसाठी 1 वाटी गूळ घेतलाय, तो असा चिरून घेतलाय। 1 वाटी गूळ घेतल्यामुळं बरोबर गोडीला झालाय, जास्त गोडी नाही आणि जास्त सपकही नाही। आपण कुकरच्या 8 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर लापसी काढून घेतली आहे। वाफ गेल्यानंतर अशी सुट्टी सुट्टी झाली आहे लापसी, छानपैकी शिजली आहे लापसी, एकदम मऊ झाली आहे। हातावरती मी घेऊन बघितली, बघा अशा पद्धतीने क्रश होतीये, ती मऊ झाली, एकदम शिजली आहे चांगल्या प्रकारे। आता एक कढई घ्यायची, ती गरम करायची, मीडियम हीटवर ठेवायची, गरम करायची। त्यामध्ये 1 चमचा, मोठा चमचा तुपाचा घालायचा, कारण ही लापसी तुपामध्ये छान लागते। 1 चमचा तूप घातलं, त्यामध्ये आपण चिरलेलं जे खोबरं आहे ते आधी टाकायचे, कारण की खोबरं ब्राऊन होईपर्यंत ठेवायचे आपल्याला त्यात। तुम्ही जर खोबऱ्याचा किस घालणार असाल तर तो पटकन तुम्हाला काजू बदाम बरोबरच टाकावं लागेल, कारण पटकन ब्राऊन होतो खोबऱ्याचा किस। याला मी आधी टाकलंय कारण ह्याला वेळ लागेल जरा ब्राऊन व्हायला। ह्याला परतून घेतेय, इकडून तिकडून पलटून घेतेय। बघा असा ब्राऊन कलर आला त्याला की त्याचा जो करपट वास येतो तो छान लागतो खायला। एवढा करायचा, लय पांढरा पण ठेवायचा नाही। त्याच्यात काजू आणि बदाम टाकलेत मी आणि पटपट हलवून काजू टाकलेत आणि पटकन फ्राय करून त्याला, नाहीतर काजूही लवकर काळे होतात, त्याच्यामुळं कंटिन्यू त्याला परतत राहायचे। आता याच्यामध्ये आपण जी शिजवलेली लापसी आहे ती लापसी थोडी थोडी मिक्स करायची, अशा प्रकारे मिक्स करायची। तिला कंटिन्यू हलवत राहायचे आणि गॅसचा स्पीड हा हळूच ठेवायचा आहे, स्लोवरती परतत राहायची आहे, कारण ऑलरेडी लापसी आपली शिजलेली आहे, फक्त परतून घ्यायची आपल्याला ती चांगल्या प्रकारे। आता याच्यात पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही, फक्त त्या तुपामध्ये, त्या ड्रायफ्रूट्समध्ये आता वरनं आपण जी इलायची घातली आहे ती इलायची घालायची आणि परतून घ्यायची, त्याचा फ्लेवर सगळा मिक्स होईपर्यंत, आतमध्ये उतरेपर्यंत कंटिन्यू परतत राहायचं आहे त्याला, कारण एकजीव होईल ते त्याच्यामुळे। नंतर आपण जो चिरलेला गूळ घेतला 1 वाटी तो पण त्यात टाकायचा आणि गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत त्याला परतत राहायचं, म्हणजे लापसी आणि तो गूळ एकजीव झाला पाहिजे। गूळ टाकल्यामुळं लापसीची कन्सिस्टन्सी जरा पातळ होते, बघा दिसतंय, कारण गूळ वितळायला लागलाय। हलवत राहायचे कंटिन्यू, नाहीतर खाली लापसी लागते। आपण स्लो गॅसवरच परतायचं याला।
गुळामुळं कलर चेंज झाला आहे लापसीचा. छान झाली आहे लापसी बघा, दिसतीये की नाही छान. एक वाफ काढायची, वाफ काढल्यामुळं बघा छान झाली आहे की नाही. लहान मुलांना खूप आवडेल अशा पद्धतीने जर केली. लवकर झटपट होणारी रेसिपी आहे ही, हेल्दी आणि पौष्टिक आहे. परतायचं जरा त्याला आणि एक वाफ काढून बंद करून टाकायचा गॅस आणि गरम गरम सर्व करायची. ही दुधाबरोबर ही छान लागते. दूध गरम करून थोडीशी लापसी घेऊन त्यात दूध मिक्स केलं की छान लागते चवीला. झाली आपली लापसी. आता एका बाउलमध्ये घ्यायची, सर्व करायची आणि मस्तपैकी एन्जॉय करायची. चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नंतर भेटूयातच आपण नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.